अनाउन्समेंट राहील आपल्या लॅपटॉपवर. तर मंडळी शांत राहा कृपा करून, आणि आपल्या बालगोपालांना पण शांत ठेवा आणि स्टेजच्या कृपा करून दूर राहा. बालच्या मंडळी प्लीज स्टे अवे फ्रॉम द स्टेज. तर तयार आहात तुम्ही? रिस्पॉन्स पण द्या, शांत पण राहा, सगळंच काही एका वेळी होऊ द्या, गडबड सोडू. धन्यवाद. रसिकांनो नमस्कार. येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आतापर्यंत तुम्ही विविध कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहात. बाल स्पर्धकांनी पूर्ण तयारीनिशी आपल्यासमोर उत्तम कला सादर केल्या आहेत. या स्पर्धकांसाठी म्हणजेच त्यांच्या मनोरंजनासाठी खास आम्ही सादर करत आहोत एक धमाल विनोदी नाटक चायनीज मेला. सादर करते मराठी मंडळ जुबेल ज्युनियर. लेखिका आणि दिग्दर्शिका सोनल लोहित. संगीत दिग्दर्शन जितेंद्र लोहित. बाल कलाकार आहेत अभिषेक पाटील, यश चौधरी, श्रेया चौधरी, मैत्रेयी लोहित, पूर्वा सोनवणे, अक्षत सकलेजा, श्री उदावंत, जान्हवी पांडे, सुरभी पाचपांडे, अंशुल निकनवरे, समिहन लोहित आणि पार्थ टाकळे. बघूया तर विनोदी नाटक चायनीज मेला फक्त मुलांसाठी. एक विशेष सूचना, मोठ्यांनी शांत बसा. दुकान लावायला त्यांच्या देशात दुकान लावायला जागाच उरली नाही.
जत्रेचा आनंद लुटताय आणि हा इथे गेम घेऊन आपला आनंद लुटतोय. इथे सुखरूप बसलाय, विचारलेला नाही. दोघंही आपापला आनंद लुटताय. कोण कुठला आनंद लुटताय? मी तर बसली आलो, पण तुम्ही इकडे काय करताय? खेळणे घेताय? सर इथे झाला का सर? तुला काय करायचंय? मी हिच्यासाठी, तिच्यासाठी आणि तिच्यासाठी बांगड्या घ्यायला आलोय. एवढ्या कुठे? बांगड्याच्या दुकानात. तुम्ही इकडे काय करताय? खेळणे घेताय? तुम कैसे आहे चायनीज? कसे आले आपण? सर ते मध्ये घुसले होते ना भारतात. बातम्या सांगत होते चीनी घुसले तेच खेळे घेऊनच घुसले. म्हणे त्यांच्या देशात जागा चुकी नाही पिच्चार म्हणून आपल्या जत्रेत आले. चायनीज मेला, ठेला लावला. तुला कोणी सांगितलं? तुम्हीच सांगितलं होतं. मी सांगितलं? मी केव्हा सांगितलं? हा, मी सांगितलं की चीन या देशाची लोकसंख्या सर्वात अधिक आहे. म्हणून ते इतर देशांच्या मुलांना खेळणे विकतात आणि लोकसंख्या वाढवतात. गप्प बस. चीन या देशाची लोकसंख्या सर्वात जास्ती आहे. हा आपला शेजारी देश आहे. जगातील 80% बाजारपेठ चीनी वस्तूंनी व्यापलेली आहे. आणि या अशा लोकांमुळे आणि अशा खेळण्यांमुळे आपल्या देशाच्या उद्योगावर वाईट परिणाम होतो आहे. याच कारणीभूत आपल्यासारखी सामान्य जनता देखील आहे. आणि आपण विदेशी वस्तूंचा बहिष्कार करून स्वदेशी वस्तू स्वीकारल्या पाहिजे असं गांधीजी म्हणाले होते. आणि या अशा चायनीज वस्तूंचा चकचकाट असला तरी निकृष्ट दर्जाच्या असतात. गांधीजींनी बोलला का सर? नाही, ते अनुभवात आले आहेत. म्हणून आपण अशा गोष्टींवर आपले पैसे घालू नये. आम्ही नाही देत सर. सर खेळून दिलं. आम्ही भारतीयच खेळले खेळू. तुमची शपथ. आता तुम्ही जा. ते वाट बघत असतील. ते वाट बघत असतील. मी जातो, पण लक्षात ठेवा. हो सर. लक्षात राहील. हो सर. तुम्हाला नंतर बघतो मी. लक्षात राहील ना? हो सर. जा सर तुम्ही. बापरे, कुठे होता तुम्ही? एवढा उशीर का झाला? तुम्हाला सरांनी पकडलं होतं की नाही म्हणून आम्ही लपलो होतो. अरे नाहीतर घरी काय असतं. बरोबर. हो आता ते गेले. आता आपण मजा करू. ये तुम्ही लोक काय काय घेऊन जाणार आम्हाला दोघींना? आमच्या लहानपणी कागद घेतले पण आता तुम्ही दोघं घेऊन द्या. रिंगा रिंगा रोजे कोके फुल्लो पोचे आशा पुष्का आफाया. भैया हे कोण चिनी लोक? अहो किती वेळा मागता माझे एक वाटेल माझं जाण असंच पाहिजे. भैया बुकली बघ किती छान खेळली आहे. साले याचा सुरू. चल आपण काहीतरी खाऊ. चल चायनीज अंकल खाने में क्या क्या है? चटणी इडली डोसा आलू वडा. सगळं बोल नाही. दुसरा काहीतरी. चायनीज चटणी चायनीज इडली चायनीज पराठा चायनीज मेदूवडा चायनीज वेफर्स. चायनीज वेफर्स और चायनीज मेदूवडा. वेफर्स चायनीज वेफर्स मेदूवडा डेकोरेट भात पोळी. पंट्या काय रे एकटाच खातोस आणि मी रे? अरे त्या आकाश पाण्यामधल्या दगड उडून पडला. ये बबली, तू इथे काय करतेय? बबली तू भाऊ तू बहिणी तू इथे कशाला कशी काय? तू इथे काय किती आली जा? मित्र मैत्रिणींसोबत चर्चेत फिरते ते घरी न सांगता? नाही भाऊ. हो भाऊ. काय नाही भाऊ. भाऊ तुम्ही बहिणीसोबत फिरता म्हणून बबली
बाजूला गजऱ्याचं दुकान आहे. तिने सांगितलं ना तुला आम्हाला दोघी ठीक आहे. जातो मी. बस झाल्या का तुमची खरेदी? घरी पडा आता. वहिनी घेशील हा? सगळे आपल्याला का भेटतात? सुखाने घेऊ देत नाही. सुखाने शाळेत नाही जाऊ देत, रागून पाठवतात. सुखाने टीव्ही नाही पाहू देत की सुखाने गेम्स नाही खेळू देत. फेसबुकवर साधं थोबाडी पाहून नाही देत. चॅटिंग पण नाही करू देत. आता सुखाने चक्रा पण नाही. छोटाच दुसते. आणि हे मात्र फिरताना नसतं. आपला कोणी विचारच करत नाही. फ्रस्ट्रेशन आला या जगात आपल्याला समजून घेणारा कोणीच नाही. हा पहा किती सुखी प्राणी आहे. याचा खरा आनंद कशात आहे ते त्याच्या आईवडिलांना कळतं, नाहीतर आपले आईवडील आले ते येतील. जर आपण असंच रडत बसलो तर तेही येतील. चला लवकर, मला ते आकाश पाळण्यात बसायचंय, स्नेक राईड मध्ये बसायचंय. चला लवकर. पण आमचं ते वेगळं ठरलंय. काय वेगळं ठरलं म्हणते? नाही रे म्हणते गौरव करत. फटाके विकत घ्यायचे ठरलं. फटाके अरे मान चाइनीज अंकल आपके पास भी पटाखे हैं. कोणते हे? हे बघ की लक्ष्मी बॉम्ब यांची श्रीदेवी आणि आपली श्रीदेवी एकदम सेम आहेत. हे बघ, फुलझडी, फुलचक्र सगळंच आपल्यासारखं आहे. आणि ह्या फटाक्यांवरची माधुरी दीक्षित आणि आपली माधुरी दीक्षित एकदम सेम आहे. अगं ते आपलेच फटाके. पण त्यांच्या भाषेत लिहिलंय ना. त्यांच्या माधुरी दीक्षितला आपण नाही ना ओळखत ना, म्हणून आपली लावली आहे. बरोबर आहे. काय बरोबर आहे? आपण ठरवलं आहे ना रील दिवाळी करायची. म्हणजे काय? म्हणजे काय? तुम्ही सगळे काल गावी चालले हो. मंगापासून नुसती मुलं इथेच होती. मुंबईवरची पण. आमची भी दुकानं झाली. मेरी वेट थोडी चौकट क्या खा रहे हो? अरे भैया जैसी चाट कभी नहीं बनाते दुनिया में. क्या लो अरे उनकी स्पेशलिटी है देसी का होना. हमारा जैसा लड़का
म्हणजे फटाके नाही फोडायचे. असं कसं? असं कारण की फटाक्याच्या धुरामुळे एअर पोल्युशन होतं, ज्यामुळे आपल्याला ब्रीदिंगसाठी ऑक्सिजन मिळत नाही. शिवाय छान छान झाडं फुलं खराब होतात आणि पृथ्वीचं वातावरण सुद्धा खराब होतं. आपण फटाके फोडल्यावर पूर्ण पृथ्वीवर धूर कसा पसरेल? मला माहिती तू चोरून फटाके घेणार आणि एकटे फोडणार. मी घेणार फटाके. गेलो पाहिजे आणि चायनीज फटाके नको घेऊ. बाबांना आणून मागला. बाबा सांगितलं होतं ना जायचं आणि तुम्ही दोघी इकडे काय करताय? सर जसे तुम्ही आला तसेच आम्ही आलो. आम्ही पण तिथे फिरायला आलो होतो तेव्हाच हे दोघं भेटले आम्हाला. पण सर तुम्ही गणपतीची मूर्ती का घेतली? विसर्जन नाही झालं का अजून? या चायनीज दुकानाच्या समोर पलीकडे अजून एक दुकान आहे चायनीज गणपतींचं. मस्त मस्त रंग होते. घेऊन टाकतो पुढच्या वर्षीसाठी. चांगले रंग होते, मला खूप आवडलं. म्हणजे सर पण आपल्यासारखंच चायनीज माल खरेदतात. आपण खेळणी घेतो, चायनीज मूर्ती घेतात. पण सर ते गांधी स्वदेशी वगैरे त्याचं काय असं की काय होतं आपल्याला बदलावं लागतं ना, म्हणून घेतलं. बरोबर आहे सर. म्हणूनच मी फटाके घेणार. बंट्या, तिकडे काय बघतोय ना? किती छान आहे. सर पोलीस आले. सर पोलीस आले. पोलीस आले. सर मावशी पोलिसांना आणलं. सर पोलीस आले. सर तुम्ही पडले कसे? सर पकडायला आणि टाका जेलमध्ये. आणि हे समजा गेला त्याला मी पकडा. 2 तास झाले. आले की वापस इथं हटलेच नाही. इथं दुसऱ्या दुकानात दिसलेच नाही. आम्ही चांगल्या वस्तू विकायला खपलो सकाळपासून अन्नाचं कर नाही साहेब. की घोटवरच्या प्यायला पैसे नाहीत घातला. पण हे चायनीज एक वस्तू विकू देईना, पैसेच कमवू देईना. काय करावं माणसाने? तेज तो हम भी करते मौसी. तुम्हारे गांव में भी हम कमाई नहीं कर सकते और हमारे गांव में भी नहीं कमाई कर सकते. आदमी जाए तो कहाँ जाए? इसीलिए अब हम सोच रहे कि हम भी चाइना के गांव में जावत है. बस इतने आदमी को पकड़ पकड़ के पीटत रही, इसीलिए हम डरत हैं. पुलिस दीदी आप इनको जेल की हवा खिलाई दो, फिर कभी लौटेंगे नहीं घुसपैठ करके. हाँ पकडून घ्या चायनीजला. चायनीज पकडला म्हणून तुमची भरती होणार. सरकार बक्षीस देईल तुम्हासनी. म्हणून तर आले ना मी. नाही तर अशी रिकामी नसतं इकडे तिथे चला. चला बाजूला एक खजूरच्या सापीकडे. चल चल और तू चल. बबली मला वाटलं सोबतीतच असशील. अजून घरी नाही गेली ना? चल घरी तुला दाखवतो. काय केलं? फालतू सामान विकत घेतील ना असं वाटत. हे बघ काय झालं. तू वहिनीला काय दिलं? बघ हे बघ तिचे लिपस्टिक झाले. तो कुठली चिपकले और तिचे. गप्प बस. हे सगळं डोकं तुझंच असणार. या बकरीला नाही अशी अक्कल. भेटतो काय ती? तुझं नाव सांगितलंच पाहिजे काकांना. फार आगाऊ चालली आहेस तू. भाऊ मला उचल, मी पडलोय. उचल आता हे कोण? हे आमचे सर. अशी का आडवे? इथलाच उभं करा.